राज्यामध्ये हा कथितरित्या मोठा घोटाळा आकडेवारीनुसार आपल्याला पाहायला मिळतोय. काही कारवाई एक तर माझं म्हणणं आहे, अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत, त्यातून एक महिला आहे. त्याच्यामुळे मी अदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाही. कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं. आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं? त्यातले मंत्री, उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते. त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही. मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार धरणार नाही. तो सरकारचा प्रोग्राम आहे. सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे. बघा, तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना, तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे, ही चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही. त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी, जे प्रशासनात आहेत, ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे. ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे. कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून पण तपास नाही, पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे. राज्यांनी पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे. 4,800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे. त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं. आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करतो. सांगते ना, नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं, काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही. मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही. हे माझं राजकारण असतं. त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्व आहे का काय मला माहिती नाही. हे बघा, जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा. मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले, कुणाला गेले आपल्यालाच कळणार. पण हे काय हे राऊंड ट्रिपिंग होतं? 4,800 कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल, आम्हाला नाही माहिती. याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे. म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारने अशा कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे. याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हा मताची कॉन्ट्रॅक्टरला काही कोटी रुपये नाही म्हणून आत्महत्या करावी लागते. या सगळ्या गोष्टीकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना. यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या, लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या. आणि स्वतःच कबूल केलंय महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो. हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय. मला कसं कळणार जगात देशात काय चाललंय? तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं ना. या इथे हा मंत्री हे बोलले, ते मंत्री ते बोलले. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाहीये. आत्ताच्या महाराष्ट्र सरकारमधले मंत्री म्हणले, असे अनेक मंत्री म्हणले, एक नाही. कॉन्ट्रॅक्टरचे काही कोटी रुपये द्यायला नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात. तुम्ही आकडा जो सांगता तो 4,800 कोटीचा आहे. हा पहिल्या टप्प्यातला आहे. अजून किती येईल माहिती नाही. आता हे जर या इलेक्शन आणखीन झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल. स्कीम बंदही करतील.